आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया ताई आहेत. ताई, काय सांगाल? नुकतीच तुम्ही जे आहे ती महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतलेली आहे. नक्की काय भेटीत चर्चा झाली आणि काय काय तुम्ही जे आहे तुमच्याकडे अधिक पुरावे देखील आहेत ते काय नक्की देण्यात आले? कसं झालं की मी 31पासनं 5 तारखेपर्यंत मुंबईत नव्हते. मी चंदीगडवरनं 2 वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते, ज्याच्यामुळे मला जी माहिती आली, आता ही सुरुवात कशी झाली, CDR माझ्याकडे कसं आलं, तर जेव्हा मला एका व्यक्तीचा मेसेज आला की बाबा मला तुमच्याशी खराच संबंधात काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं हां बोला. तर म्हणे नाही तुम्हाला माहिती द्यायची आहे, फोन करू का? म्हटलं करा. आणि त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा म्हणाले माझ्याकडे त्या खरातांचा CDR आहे. तर मला खरंच कळेना काय बोलावं त्याच्यावर. तर म्हणे मी अमुक डिटेक्टिव्ह आहे आणि माझ्याकडे ही माहिती आहे आणि मला ती तुम्हाला पाठवायची आहेत, कारण मी तुम्हाला नेहमी TVवर फाईट करताना बघतो आणि हे ना नेहमी होतं, कारण ज्या विषयावर आम्ही लढतो त्या विषयाची असंख्य माहिती कोणी पत्रकारांकडनं नंबर घेतं आणि पीपल ट्राय अँड रीच. तर तसाच प्रकार झाला. त्यांनी मला म्हणाला की माझ्या दुसऱ्या नंबरवरनं मी तुम्हाला आत्ता CDR पाठवतो आणि तसंच झालं. त्यांच्या दुसऱ्या नंबरवरनं CDR आला. आता ती एक्सेल शीट जी होती, तर मला आधी वाटलं की आपण ही खरी आहे की नाही बघावं. तर त्या दिवशी ही मला जवळजवळ दुपारी 12च्या आसपास आली असेल. आम्ही बाहेर फिरत होतो त्यामुळे मला ते त्या दिवशी बघता नाही आलं. रात्री जेव्हा मी शांतपणे बसले तेव्हा मी पहिलं त्याची ऑथेंटिसिटी चेक केली. त्यांनी जी मला माहिती फोनवर सांगितली होती ती माहिती मी व्हेरीफाय केली आणि ती बरोबर होती, कारण त्यांनी जो व्हॉट्सॲप नंबरवरनं त्यांच्या वेबसाईटवरनं मी ते क्लिक केलं तर तो बरोबर त्याच्यावर गेला. त्यानंतर मला असं वाटलं की ही सगळी माहिती बाहेर काढणं गरजेचं आहे. तर म्हणून मी जेवढे फोटोज ज्या लोकांचे होते खरातांबरोबर तेवढ्या लोकांचे नंबर टाकले. त्यापैकी शिंदे, रुपाली चाकणकर वगैरे माझ्याकडे नंबर होते आणि काही जे नव्हते ते मी पत्रकारांकडनं घेऊन मी काय केलं, क्लॉड नावाचं जे सॉफ्टवेअर माझ्या सेलफोनवर आहे त्याच्यावर तो CDR घातला आणि एक प्रॉम्प्ट तयार केला की मला या नंबरवरनं, मी आता समजा रुपाली चाकणकरांचा टाकला, या नंबरवरनं मला समरी पाठवा की इनकमिंग आउटगोईंग किती, ड्युरेशन किती आणि टोटल कॉल्स किती. तर त्याची पूर्ण यादीच्या यादी अक्षरशः 30 सेकंदात आली आणि त्याच्यात 177 कॉल हे रुपाली चाकणकरांचे होते. मग मी इतर लोकांची नावं घातली. मग मी एकनाथ शिंदेंचं घातलं, त्यांचा PA प्रभाकर काळेचं घातलं, नंतर सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, जेवढ्यांचे फोटो होते ते सगळ्यांची नावं टाकली आणि ते धडाधड सगळ्यांच्या याद्याच यायला लागल्या. त्यानंतर मग मी ठरवलं की आता आपण, कारण आरोप होणार हे मला माहितीच होतं, अंधारेबाईंसारखी लोक असंख्य आहेत महाराष्ट्रात, त्यामुळे त्यांना मी सगळेच शोधले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नावापासनं ते त्यांचे असलेले जवळचे सगळे, मग त्याच्यात गिरीश महाजन असो, प्रसाद लाड असो, दरेकर असो, सगळ्यांची, राम कदम असो, रामदास कदम असो, योगेश कदम असो, ही अख्खी यादी जी मी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये वाचून देखील दाखवली. तर हे सगळे मी घातले तर त्याच्यात नंबर्स आले नाही. ज्यांचे आले त्यांची यादी बनवली आणि त्याचा मी एक ऑडिओ मेसेज बनवला. पण ते बनवण्याआधी पहिला माझ्याकडे जेव्हा डेटा आला तो मी व्हेरीफाय केला, ऑथेंटिक आहे की नाही. हे क्लॉड तुम्हाला का ऑथेंटिक आहे याचा अख्खा डिटेल्ड रिपोर्ट देतं. त्यानंतर मी सकाळी 7 वाजता, ही रात्री चेक केलं, 7 वाजता मी डिजींकडे ती माहिती पाठवली. एवढंच नाही, मी त्यांना तेव्हाही म्हटलं की ही कोणी मुद्दाम माझ्याकडे पाठवली आहे का अशी देखील शंका मला येते आहे. पण या पॉलिटिशियनची उडाली नावं बघून मला वाटलं हे जनतेपुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून मी आधी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी एक मेसेज, प्रॉपर लेटर बनवलं. DG ऑफिस, CM ऑफिस, तेजस्वी सातपुते मॅम सगळ्यांना कळवलं. त्यानंतर जसजशी मी माहिती शोधत गेली तसतशी मी प्रत्येक ऑफिसमध्ये पाठवली की 177 कॉल रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, ज्यांची नावं आली, संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर, हे सगळ्यांची नावं मी घातली. आता घातल्यानंतर SITकडनं मला त्याचंही कन्फर्मेशन आलं आणि मी प्रत्येक ह्याच्यात लिहिते की काइंडली कन्फर्म द रिसिप्ट ऑफ दिस मेसेज. तर त्यांनी ते नोटेड मॅडम म्हणून मला परत पाठवलं. तर माझं कर्तव्य ॲज अन ॲक्टिव्हिस्ट, माझं कर्तव्य ॲज अ सिटिझन होतं की मला कोणाचा CDR आला तर तो पोलिसांकडे कळवणं, जे मी केलं. पण ही माहिती लोकांपुढे घेऊन जाणं, कारण पॉलिटिशियनची नावं, कुठलीही SIT, कुठलेही अहवाल कधी लोकांपुढे येऊ देत नाहीत. म्हणून ॲज अन ॲक्टिव्हिस्ट ही बाहेर आणणं माझं कर्तव्य होतं, जे मी केलं. पण कधी आधी यंत्रणांना दिल्यानंतर मग बघते तर, आणि मी होते 120 किलोमीटर चंदीगडपासून लांब.
त्याच्यात बघते तर उठसूट वाटते, ते बडबडायला लागले. त्यांच्याकडे CDR आला कोणनं, त्यांना ताब्यात घ्या, कोणी काय म्हणे, त्यांच्या अडचणीत वाढ होणार. कारण हे डायलॉग्स आपण नेहमी बघतो मीडियामध्ये, त्यांच्या अडचणीत वाढ. मला कळेच ना मी असं काय केलं आहे, गुन्हा काय केला, मी काय कोणाकडनं CDR मागितला का, मी काय पैसे देऊन इल्लिगली घेतला आहे का, मला जर कोणी माझ्या व्हॉट्सॲपवर पाठवला त्याच्यात मी काय करणार. तर मला वाटलं होतं हे जाऊन मी DGंना दाखवते, पण मी अक्षरशः 8,500 फुटावर बसलेली होते. म्हणून मी म्हटलं होतं ज्या दिवशी पोचेल त्याच्या दुसऱ्या दिवशी CD हा माझा सेलफोन स्वतः DGंना जाऊन दाखवेल. काल रात्री मी आले आणि मी त्यांची परवाच वेळ मागितली होती, ती त्यांनी मला आज 4 वाजताची दिली होती. आज येऊन ही सगळी माहिती त्यांना दाखवली. हेच नाही, मी केलेले अनेक तपास जे होते, जे माझ्या बुद्धीला आता अमुक गोष्टी कळतात, त्याला मी काय करणार, मी काय मुद्दाम करते असं नाही आहे, पण शोध मला घेता येत होते, मी केलं. आणि ह्यानंतर आत्ताच्या घटनेला म्हणजे आज मला जो धक्कादायक आणि माहिती मिळाली आहे की त्याच्यात SMSचे डिटेल्स आहेत आणि SMSs समता पतसंस्थेचे आहेत. तर समता पतसंस्था SMS कधी पाठवते, कुठली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाली. आता माझा HDFC बँकेत अकाउंट आहे, तर मी HDFCतनं पैसे ट्रान्सफर केले की मला मेसेज येतो. तसे मेसेजेस हे सगळ्या फायनान्शियल म्हणजे सारस्वत बँक असो कुणाचीही असो, तर हे मेसेजेस येतात. तसे 27 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 हे तब्बल 73 मेसेजेस त्याच्यात मला आढळले. त्याच्यात 27 आणि 28 तारखेला सगळ्यात जास्त मेसेजेस होते. त्याचा स्क्रीनशॉट काढून मी व्हॉट्सॲप ग्रुप जो माझा आहे मीडियाचा त्याच्यावर टाकले. काय होतं नक्की त्या मेसेजेसमध्ये? तर त्याच्यात जी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाल्या त्याचं इन्फॉर्म करण्यासाठी तो त्या व्यक्तीला मेसेज येतो, म्हणजे तो खराताना आला. याचा अर्थ त्या दिवशी 27-28 या दिवशी जास्तीत जास्त मेसेजेस त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शनचे झाले. त्याच्यात खरातांचा VSRच्या मालकाबरोबरचा फोटो होता. याचा प्रश्न रोहित पवारांनी काही दिवसापूर्वी उचलला होता. तर मला वाटलं ही याच्यावर चौकशी झाली पाहिजे, कारण आपण ऐकलं होतं की काळी जादू जी अजित पवारांच्या घराच्या बाहेर आणि बारामतीला देखील करण्यात आली होती, तर आता त्याच्यात तटकरे, रुपाली चाकणकर ही नावंसुद्धा आली. तर याची चौकशी झाली पाहिजे. तर मी जेव्हा बघितलं की समता पतसंस्थेमधनं एरवी महिन्याभरात 8 SMS यायचे, ते 27-28ला 24 आणि 28 जर आले आणि 5 दिवसात 73 आले, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात काहीतरी गौडबग्गाल असण्याची दाट शक्यता आहे. ती माहिती मी DG सरांना दिली. या व्यतिरिक्त मी अशी मागणी केली की जेवढे पॉलिटिशियन्स होते, ज्यांनी ज्यांच्या उपस्थितीमुळे सुद्धा खरातांना पोलीस प्रोटेक्शन मिळालं, ज्याच्यामुळे ते फार मोठे होत गेले, त्यांना सामान्य माणसासारखं SITनी बोलवून त्यांची चौकशी केली पाहिजे. असं माझी पूर्ण यादी मी DG सरांना देऊन आले. त्याची चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी देखील केली. अगदी तुम्ही सर्वच मागणी केलेली आहे, परंतु ज्या व्यक्तीने तुम्हाला संपूर्ण जो रेकॉर्ड आहे फोनचा किंवा कोणी कोणाला फोन केल्याची संपूर्ण माहिती दिली, त्या संदर्भात तुम्ही काही चर्चा केली का? कारण ही नक्की कोण व्यक्ती आहे की कारण एखादी संपूर्ण माहिती किंवा एखादा सर्व मंत्री किंवा आमदार असतील यांची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचते, आणि ते कारण ते पहिल्यांदाच असं घडत असेल की संपूर्ण कॉल रेकॉर्ड हे किंवा मेसेजेस सर्व तुमच्याकडे पर्सनल लेवलला मिळतं. अगदी मला जेव्हा आता ती आली, ती कशी आली, त्याचे मेसेज काय होते, किती वेळ आमचं बोलणं झालं होतं, ज्याच्यात त्यांनी सांगितलं मी माझ्या दुसऱ्या नंबरवरनं पाठवतो, हे सगळ्या गोष्टी मी DG सरांना स्वतः दाखवल्या. आणि त्यांची त्यांना प्रत्येकाला माहिती आहे मी जे लढते, मी इल्लिगल लढे कधी देत नाही, असले एकाच्या सांगण्यावरनं दुसऱ्याच्या सांगण्यावरनं कधीही करत नाही. ते हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. पण उठसूट जर कोणी सांगायला लागलं, अंधारे बोलल्या, शशिकांत शिंदे बोलले, राऊत बोलले, ते म्हणे रॉचे अध्यक्ष आहेत का, कोणी म्हणतं SITचे अध्यक्ष करा यांना. अरे मी SITला असिस्ट करायला अगदी आनंदाने तयार आहे, कारण अमुक गोष्टी मी खरंच शोधू शकते, त्याला आता मी काय करू. पण दमानिया अमुक आणि ते कुत्सितपणे बोलणं आणि ते हास्य की दमानिया तुम्ही हे केलं, दमानिया तुम्ही ते केलं, माझा विषय नाही आहे. मी राज्यात तिथे बसलेली नाही आहे. एकनाथ शिंदे माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे त्यांना 17 वेळा का कॉल केले हे विचारणं माझं कर्तव्य आहे, जे मी करेन. आणि 21 मिनटं तुम्ही काय बोललात हे SITला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्या विरुद्ध मी आवाज उठवेन, आणि तो उठवायचा सोडून माझ्या विरुद्ध कृपा करून बोलू नका. मी तुमच्या कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये नाही आहे, मी कुठल्या पक्षात जाणार नाही आहे, मला कशाशी घेणं देणं नाही आहे.
त्यामुळे मला आत्ताच्या घटकेला सगळ्यांना विनवणी करायची आहे, नम्र विनंती करायची आहे की तुम्ही विषयावर बोला, जी माहिती माझ्याकडे आहे त्याच्यावर बोला, तुमच्याकडे माहिती असेल आनंदाने बाहेर काढा आणि खरात असा पुन्हा महाराष्ट्रात नाही झाला पाहिजे याच्यासाठी जो लढा द्यायचा आहे तो एकत्रितपणे देऊया आणि जिथे जिथे माझी जरूर असेल तिथे तिथे मी नक्कीच येईन. अगदी पाहायला गेलं तर SIT संपूर्ण जी माहिती जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे CDRची, संपूर्ण SITने त्याचा तपास करावा आणि ज्यांनी कोणी माहिती दिली किंवा माहिती प्रसारित केली त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर ज्यांची त्या CDRमध्ये नावं आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी फोन केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं थेट स्वतः सुषमा अंधारे म्हणतात. मग ते त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या मोठ्या व्यक्तींवरती कारवाई होणार नाही. कारवाई होणार नाही, तीच झाली पाहिजे याच्यासाठी लढा द्या म्हणावं. त्यांना म्हणावं एकनाथ शिंदेनी 17 कॉल का केले, प्रभाकर काळेच्या सेलफोनवरनं आणि 12 कॉल का गेले, म्हणजे एकूण 29 कॉल का झाले. दीपक केसरकरांचा, दीपक लोंढे नावाचा जो व्यक्ती होता त्यांनी ते 189 कॉल केले. ते सगळं चाललंय काय. मग त्याच्यात सुनील तटकरे असो, चंद्रकांत पाटील असो, आशिष शेलार असो, संजय शिरसाट असो, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना. मी जर आपण असे काही कृत्य केली 2 मिनिटात आपल्याला उत्तर द्यावं लागतं. मग ही लोक मोठी आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना कोणालाही फोन केलेले चालतात, किती वेळ बोललेलं चालतं, मला खपणार नाही आणि मी त्याच्याविरुद्ध लढणार. अगदी या संदर्भात देखील संपूर्ण CDRची माहिती तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेट घेऊन देणार आहात किंवा पाठवली आहे का? पहिल्याच दिवशी मी तिघांनाही पाठवली, त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवली नाही, कारण आता मी त्यांच्याकडनं अपेक्षा करणं सोडून दिलं आहे. त्यांनी जेव्हा धनंजय मुंडे प्रकरणात 3 महिने लावले, राजीनामा गेला, त्यानंतर आता पार्थ प्रकरणात काहीच म्हणजे खारगे समिती स्थापन केली, त्याचा रिपोर्ट 4 महिने बाहेर आणला नाही. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 1 तास आधी तो फक्त वेबसाईटवर अपलोड केला गेला. त्या काळात पार्थ पवारला छानपैकी राज्यसभेवर जाता आलं. हे सगळं बघून ना आता मला त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून जायची इच्छा नाही, गृहमंत्री म्हणून मला ती माहिती पाठवायची होती. ती मी त्यांना पाठवली, DG सरांना दिली आणि सातपुते मॅडमना दिली. नक्कीच तो संपूर्ण CDR जो आहे तो गृहमंत्री त्याचबरोबर DG संचालक यांना देखील, महाराष्ट्र राज्य पोलीस संचालक यांना देखील देण्यात आली आणि संपूर्ण कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी देखील थेट मागणी जी आहे ती अंजली दमानी यांनी केलेली पाहायला मिळाली. व्हिडिओ गणेश कदमचा, श्रीकृष्णावटी, न्यूज 18 मराठी.